अथवा राहो देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो देह जाहो अथवा राहो देह जाहो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वदा चरण सोडी सर्व पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वदा चरण सोडी सर्व पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वदा चरण सोडी सर्वदा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी आन तुझी पंढरीनाथा आन तुझी आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा 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 आन आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा बोला आन तुझी पंढरीनाथा
हा आन तुझी पंढरीना आथा आन तुझी पंढरीनादा तुझी पंढरीनादा आन तुझी पंढरीनादा पंढरीनादा आन तू पंढरीनादा पंढरीनादा आन तू तुझी पंढरीनादा आण तुझी पंढरीनाथा आण तुझी पंढरीनाथा चरणना सोडी सर्वता चरणना सोडी सर्वता हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल
देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगळ नाम, हृदय खंडित प्रेम. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. महायुग पीठ तटे भीमरथ, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्त मानंद कंद, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथा. भगवान नाम चिंतना करता अधिष्ठान दैवत भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा संत द्वय माऊली ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या प्रांगणात त्यांच्याच कृपा आशीर्वादानं चालू असलेला द्वितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं म्हणून दाखवलेला अभंग वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त श्री क्षेत्र पंढरपूर निवासी पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त श्री संत नामदेव महाराजांचा 4 चरणाचा परमार्थाच्या वाटेवर देवाच्या प्रती आपला भाव किती दृढ असला पाहिजे आणि आपला भाव जर तसा दृढ असेल तर आपण केलेला सगळा संकल्प चालवण्याची जबाबदारी त्या देवावर जर सोपवली तर आपला प्रपंच आणि परमार्थ कसा यशस्वी होतो या करताचं मार्गदर्शन करणारा विठ्ठल 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 विठ्ठल
नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज या अभंगामध्ये आपल्या सगळ्यांना भक्तीच्या वाटेवर आपल्या अंतकरणामध्ये देवाबद्दलचा जो भाव आहे त्याची दृढता शिकवतायत. काय विचार आहे महाराजांचा थोडंसं सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करणार आहोत. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपण सर्वांना ज्ञात आहे वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार कैसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून गेल्या 24 वर्षांपासून पार पडत असलेला आपला हा अखंड नाम उत्सव यंदाच्या 24व्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून मोठ्या थाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडतोय. आणि या वर्षाच्या आजच्या या 4थ्या दिवसाच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मोठ्या माणसांच्या दर्शनाचा योग आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान श्रीमद भागवत कथा प्रवक्ते आदरणीय श्री भक्तिपरायण कल्याणजी महाराज पवार त्यांनी स्थापित केलेला हा आश्रम आहे. आणि त्याचा वर्धापन दिन म्हणा, मंदिराचा वर्धापन दिन म्हणून गेल्या 24 वर्षांपासून अखंड हा उत्सव या ठिकाणी पार पडतो आहे. या निमित्तानं गेली अनेक वर्ष आपण महाराष्ट्रातील विद्वज्जनांची कीर्तन प्रवचनं श्रवण करत आहात. ज्यांचे शुभाशीर्वाद लाभत आहेत ते शांती ब्रह्म सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आपल्या सगळ्यांचे परमार्थिक मार्गदर्शक शांतीब्रह्म श्री गुरुवर्य मारुती महाराज कोरेकर बाबा, याचबरोबर गुरुवर्य श्री महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती सराळा वेट. या निमित्तानं जी अनेक मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्यामध्ये मृदुंगाचार्य श्री हरिभक्तिपरायण आदरणीय अभिषेकजी महाराज जगदाळे, मृदुंगाचार्य गायनाचार्य हरिभक्तिपरायण निलेशजी महाराज काळे, हरिभक्तिपरायण आमचे परमार्थ स्नेही राम महाराज, आपणही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी आहात. मला सर्वांचा नामपरिचय नाही आहे. या निमित्तानं महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री भक्तिपरायण आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुंजाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही प्रतिकृती व्यक्त करतो. बाबा आहेत. आपण सगळी ज्येष्ठ तरुण मंडळी, माता भगिनी सर्वांच्या प्रतिकृतीचा भाव आहे. उत्तम प्रकारची व्यवस्था आहे. महाराज या ठिकाणी आहेत. छान प्रकारच्या स्पीकरची व्यवस्था आहे. संकल्पित वेळेचं आपलं कीर्तन आहे. बरोबर 8ला 5 मिनटं कमी आणि बरोबर 9 वाजता आपण थांबणार आहे. बाबांनी खूप दिवसांपूर्वी पण एकदा इथे कीर्तन केलेलं आहे. यावर्षी पुन्हा एकदा बाबांनी प्रेमपूर्वक संपर्क केला आणि त्यातून या सेवेचा योग आला. आजचा दिवस इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे 2023ला निरोप देणारा आहे आणि उद्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येचं आजचं हे कीर्तन आहे. काही मंडळीला आनंद होतोय की आजच्या दिवशी सरकारनं त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमास्तव आग्रहास्तव पहाटे 5 वाजेपर्यंत दुकानं चालू ठेवायला सांगितले. आपलं दुकान मात्र 9 वाजेपर्यंतच चालणार आहे. खरं म्हणजे या मृत्यूलोकामध्ये आपल्या सगळ्यांना अनमोल किमतीचा देह, शरीर, जीवन, आयुष्य मिळालंय. श्रद्धायुक्त अंतकरणानं भक्ती परमार्थ साधना उपासना करणारे लोक माझ्यासमोर बसलेत. ज्यांच्या मनात देवाबद्दल विशेष स्वरूपाचा प्रेमभाव, सद्भाव, श्रद्धा आहे, त्या भक्तियुक्त अंतकरणानं आपण काही ना काहीतरी साधना उपासना करतोय. पण असं असूनही आपल्यापैकी कोणालाही मात्र अजून देवाच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं साक्षात्कार दर्शन झालेलं नाही. देवाची कृपा नाही असं नाही म्हणत मी, देवाची कृपा आहे. देवाची कृपा आहे म्हणून तर आपण या मंडपात आहे. जर देवाची आपल्यावर कृपा नसती तर यापेक्षा कमी किंवा जास्त गर्दी आपल्या घरी झाली असती. पण देवाची कृपा आहे म्हणून आपण या मंडपात आहे. देवाची कृपा आहे. आपल्या मनात विशेष स्वरूपाचा भक्तिभाव आहे. आपण साधना परमार्थ करतो. आपला मार्ग बरोबर आहे. आपण नामदेव महाराजांच्या ज्ञानोबारायण सुरू केलेल्या परंपरेच्या व्यासपीठासमोर आहे म्हणजे आपला मार्गही बरोबर आहे.
मग भक्तीच्या वाटेवर आपल्याला भगवत दर्शन का नाही? ऐका, हे व्यासपीठ आपल्याला असं शिकवत आहे, अजाणत्या वयामध्ये ज्या माणसाने परमार्थ केला त्यांना सुद्धा भगवत दर्शन झालं. ही जी जुन्या पिढीची माणसं माझ्या समोर बसलीत, बाबांच्या वयाची, टोपीवाली, पायजामावाली, फेट्यावाली, धोत्रावाली, इकडे या ज्या जुन्या पिढीच्या समोर बसल्यात ना माता भगिनी, नऊवारी पातळातल्या, डोक्यावर ज्यांच्या पदर आहे अशा, राहू द्या आता काही नाही. ही सगळी माणसं पूर्वी पहाटे उठत होती, 8-8:30ला. रेंजमध्ये आहे ना तुम्ही? 5G रेंजमध्ये राहा. पहाटेच उठायची माणसं 4-4:30 वाजता, फार उशिरा उठली तर 5 वाजता, सगळे त्याच्या अगोदर उठायचे. पण उठल्यावर आपण किती वाजता उठलोय कसं कळणार? अंगणात जायची, अंगणात गेलं की आकाशात पाहायचे, आकाशात पाहिल्यावर जर 3 चांदण्या एका रेषेमध्ये त्यांना चमकताना दिसल्या तर काय निघालं? हां, एका रेषेमध्ये 3 चांदण्या चमकताना दिसल्या ते म्हणायचे ती खंड निघाल. 4 चांदण्या चौकोनामध्ये त्याच्या शेजारी 1 चांदणी, अशा 5 चांदण्या दिसल्या तर काय निघालं? बाज निघाली. 7 चांदण्या चमकताना जर दिसल्या, सप्तर्षी ज्याला आपण म्हणतो असा चांदण्यांचा पुंजका एका ठिकाणी जर निघालेला दिसला तर काय निघाला? चोर खटलं. म्हणा इथं कोण? त्याच्या शेजारी उत्तर दिशेला एक लुकलुक करणारा तारा दिसत होता, जो एकटाच होता पण बाकीच्यांपेक्षा तेजस्वी होता. ती चांदणी चमकताना पाहिली की मग म्हणायचे काय निघाला? शुक निघाला. नंतर 5वी-7वीला आपल्याला भूगोलाच्या शिक्षकाने असं शिकवलं, पहाटेच्या वेळेला उत्तर दिशेला लुकलुक करणारा जो तारा आहे त्या ताऱ्याचं नाव ध्रुव तारा. काय नाव त्याचं? ध्रुव तारा. बोलताना त्याला माणसं म्हणायची शुक निघाला, पण त्याचं नाव भौगोलिक दृष्ट्या काय आहे तर ध्रुव तारा. अढळपदी बाळ वैसविला, ध्रुव क्षीराचा सागर. या ध्रुवबाळानं जी भक्ती केली होती ती भक्ती जाणत्या वयात होती का अजाणत्या वयात होती? अजाणतो. नकळतं वय होतं त्याचं, अजाणत्या वयात. ऐका, भक्त प्रल्हादानं जी भक्ती केली होती ही जाणत्या वयातली होती का अजाणत्या वयातली होती? अजाणत्या वयातली. अरे मग या मार्गावर जर अजाणत्या वयात परमार्थ करणाऱ्यांना भगवत दर्शन झालं तर आपण तर सगळे जाणून परमार्थ करतो. रस्त्यानं असे अनेक लोक ते मंदिरात सुद्धा येत नाहीत, गाडीहून जाता जाता मुंडकं हलवतात देवाचं मंदिर पाहिल्यावर. त्यापेक्षा आपण काही काळापुरतं घरदार सोडून इथपर्यंत आलो आहे आणि तरी जर आम्हाला भगवत दर्शन जात नसेल तर काय करणार? ऐका, आपल्या मनामध्ये विशेष स्वरूपाचा देवाबद्दलचा भक्तिभाव जरी असला, आपण काही ना काहीतरी साधना परमार्थ जरी करत असलो तरी अजूनही आपल्यापैकी कोणाला भगवत दर्शन झालं नाही याचं पहिलं कारण आहे आपल्या मनात देवाबद्दलही प्रेम आहे आणि आपल्या मनात प्रपंचावरही प्रेम आहे. पण जेवढं प्रेम प्रपंचावर आहे अजून तेवढं देवावर. बोला ना, सगळं मीच बोलू का? आपलं प्रेम इकडे आहे आणि आपलं प्रेम तिकडे आहे, पण जेवढं देवावर प्रपंचावर आहे अजून तेवढं देवावर नाही. जर समजा, ऐकताय ना तुम्ही, जर समजा हे कीर्तन 9 ते 11 असतं तर एवढेच लोक आले असते का?
आले असते एवढेच. मावश्या तुम्ही एवढे आले असते. हां हां, मला असं नाही म्हणायचं सगळे एवढ्यासाठीच आले. पण माझा मुद्दा काय लक्षात आहे, आपलं प्रेम प्रपंचावरही आहे आणि आपलं प्रेम देवावरही आहे. जेवढं प्रपंचावर आहे तेवढं देवावर. पहिलं कारण आहे की आपल्याला त्यामुळे भगवत दर्शन होत नाही. आपण ज्यांचं नित्य भजन करतो त्या सगळ्या संतांचा विचार पहा. त्या सगळ्या संतांनी त्यांच्या प्रपंचाचीच कामं केल्याचं उदाहरण आहे. अभंग तुमच्या पाठ आहे, दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग. उच्च नीच काही तिष्ठे भावभक्त, दासी पत्रकण्या दैत्या घरी रक्षी, चर्म रंगू लागे. अरे या सगळ्या संतांचं ज्यांचं नाव आपण पाहतोय, या सगळ्या अभंगामधल्या प्रत्येक संतानं जे काम केलं ते काम तर त्यांच्या प्रपंचाचं केलंय. आणि त्यांच्या प्रपंचाचं काम करायला देव आला असं वर्णन आपण ऐकतो, पाहतो, म्हणतो, गातो, लोकांना ऐकवतो. म्हणजे त्यांचा प्रपंच करायला देव आला असं आपण सगळे स्वाभिमानानं सांगतो. बाबा माझ्या मनात शंका आहे, संतांचा प्रपंच करायला देव आला, आमचा परमार्थ करायला सुद्धा येतो का नाही? कशा करता म्हणतो, अजाणत्या वयात लोकांना परमार्थ भगवत दर्शन झालंय आणि आम्हाला मात्र जाणून परमार्थ करतोय तरी भगवत दर्शन. याचं दुसरं कारण आहे, आपण सगळी माणसं सांगून आलो की कीर्तन घरून. काय सांगून आलं तुम्ही? कीर्तन पाहायला चाललो. कीर्तन खायला चाललो नाही. हां, आपण सगळी माणसं सांगून आलात की कीर्तन ऐकायला चाललो. म्हणजे श्रवण नावाचं साधन आत्ता आपल्या हातात आहे. माझी शंका म्हणून विचारतो, मला सांगा, कीर्तन ऐकायला आलेली सगळी माणसं कीर्तन ऐकतात का हो? कीर्तन ऐकायला आलेली सगळीच माणसं कीर्तन ऐकतात? ऐका, कीर्तन ऐकायला आलेली सगळी माणसं कीर्तन ऐकत नाहीत. आणि जर ऐकलं असेल तरी कीर्तन ऐकायला आलेल्या सगळ्या माणसांनी कीर्तन ऐकलं तरी ते ऐकत नाहीत. ते ऐकतात ना, कानावर तर हा आवाज सगळ्यांचा, छान प्रकारची स्पीकरची व्यवस्था महाराजांनी केलेली आहे. हा आवाज सगळ्यांच्या कानावर जातो आहे. परंतु हा आवाज सगळ्यांच्या कानापर्यंत जरी जात असला तरी कानाद्वारा आत गेलेला आवाज आमच्या मनापर्यंत जोपर्यंत पोचत नाही ना, तोपर्यंत आम्ही ऐकतो पण ऐकत नाही. आणि म्हणून आम्ही कीर्तनात आमचं शरीर जरी असलं तरी शरीरानं परमार्थ करतानाच्या क्रियेमध्ये आमचं मन आणि बुद्धी मात्र उपस्थित राहत नाही. आणि म्हणून आम्हाला भगवत दर्शन होत नाही. मला विचारू नका, ज्ञानोबाला विचारा. ज्ञानोबा हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात, आपली साधना कोणतीही जरी असली तरी ती साधना करताना जर आमचं मन आणि बुद्धी तिथे उपस्थित नसली तर तो केलेला परमार्थ आहे ना, ते परमार्थाचे श्रम आहे, पण त्याला परमार्थ म्हणता येत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, तू मनबुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी, जरी मनबुद्धी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी देवाची. माझं वचन आहे, तू मनबुद्धी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्पण केले तर माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी येऊन प्राप्त होशील. आणि आपण मात्र विशेष अंतःकरणाने भक्ती परमार्थ साधना करतो तरी आपल्याला भगवत दर्शन नाही. याचा अर्थ आपण शरीर देवाच्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे, पण अजून आपण मन आणि बुद्धी मात्र देवाच्या ठिकाणी समर्पित केलेली नाही. तीर्थयात्रेला गेला, आळंदी पंढरीच्या वारीला गेला, तिकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारची सगळी क्षेत्र पाहिली, वेगळ्या वेगळ्या तीर्थांचं स्नान केलं, परंतु सारखा तिथल्या तीर्थांचे फोटो काढत राहिला आणि घरी पाठवत राहिला. सारख्या तिथल्या दर्शनाचे देवाचे फोटो काढत राहिला, घरी पाठवत राहिला. आणि वारंवार उचकून पाहायचं आपलं स्टेटस किती लोकांनी पाहिलं आहे, फेसबुकला किती लोकांनी पाहिलं आहे. तिथल्या तीर्थामध्ये मात्र त्याचं लक्ष नाही.
तेवढ्यातून वेळ मिळाला तर घरी फोन करून सांगणार आज इथे उद्या तिथे. आणि घरी फोन करून पण काय सांगतात, आज हे खाल्लं सकाळी, आज संध्याकाळी ते खाल्लं, आजच्याला असं आहे उद्याच्याला तसं आहे. मला कधी कधी गंमत वाटते, दिंडीत गेलेली माणसंसुद्धा दिंडीतून घरी फोन करून सांगतात इकडे फार मजा आहे, सगळं खायला इकडे. अरे असंच सांगतात लोक, तुमचं काय चाललंय तिकडे, आज आमच्या दिंडीमध्ये आमरसाची पंगत होती. अरे भाषा माझी नाही, भाषा ज्ञानोबराची. त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमे नाना दिट भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना दिट भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामी, तरी ते व्यर्थ. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. देवेने संगमे नाना. 3 वेळेस नाही म्हणा. ऐका, महाराजांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची तीर्थयात्रा केली, वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधनं केली, आणि ती साधनं करताना मात्र आमचं मन जर तिथे उपस्थित नसेल तर मात्र ते परमार्थाचे श्रम होतील, त्याला साधना म्हणता येणार नाही. आणि म्हणून आम्ही विशेष अंतकरणानं भक्ती परमार्थ करत असलो तरी हे मात्र आपल्याला भगवत दर्शन होत नाही. मला परीक्षा येत नाही, आपल्याला भगवत दर्शन झालंय की नाही झालंय मला परीक्षा येत नाही. पण शास्त्र असं सांगतंय, आपल्या पाठ आहे, साध्याची प्राप्ती झाली की साधनाचा त्याग करावा लागतो का? होतो. त्याची आवश्यकताच उरत नाही. पूर्वार्ध माहीत नाही पण उत्तरार्ध माहिती आहे. साधने सरती आपैसी, तृप्ती झाली या जैशी, तृप्ती झाली या जैशी, साधने सरती आपैसी. देखी आत्मतुष्टी तैशी कर्मी नाही. हां, आपल्याला एकदा जे पाहिजे ते मिळालं की ते मिळवण्याकरता जे साधन वापरलं होतं त्याची आपोआप आवश्यकता उरत नाही. बघा, मुक्कामाच्या जागेपर्यंत येऊन पोचल्यावर प्रवास थांबला का चालू आहे? मुक्कामाला जाऊन पोचल्यावर प्रवास थांबला. मग प्रवासाकरता वापरलेल्या साधनाची आवश्यकता राहिली का? मी सकाळी अकोल्याहून निघालो, शहापूरला गेलो, शहापूरहून निघालो नाशिकला गेलो, नाशिकहून निघालो सिन्नर गेलो, सिन्नर गेलो नांदूर, शिंगोटे, संगमनेर, टोल नाका, जोळे. झोळ्यात गेल्यावर मी विचारलं, बाबा ते ज्ञानेशाश्रम कुठे कल्याण बाबांचा? ते म्हणले मागच राहिले ना, कुठं चालला भाऊ म्हणलं. असं काय झालं नाही, मी बरोबर आलो. मी एकदा इथे आलो, गाडी लावून दिली, मध्ये आलो,
आता मला इथपर्यंत येण्याकरता वापरलेल्या गाडीची आवश्यकता राहिली, म्हणजे 9 नंतर नेणार आहे, पण तोपर्यंत तरी गाडीचे काही कारण उरलं नाही. आपण मात्र भक्तीच्या वाटेवर अजूनही साधनाला धरून आहोत. आत्ताही आपल्या हातात साधन आहे. तुम्ही मगाशी दिलेलं उत्तर लक्षात ठेवलं असेल. आपण सगळी माणसं घरून सांगून आलो आहोत, कीर्तन ऐकायला चाललोय. श्रवणम, विविध प्रकारच्या भक्तीतल्या ज्या मार्ग आहे त्यापैकीचं पहिलं साधन आता आपल्या हातात आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम. या नवीन प्रकारच्या साधनातलं पहिलं साधन आता आपल्या हातात आहे. ज्या अर्थी साधन हातात आहे याचा अर्थ साध्यापर्यंत पोहोचलो नाही. ऐका, जर आपल्याला याच जन्मामध्ये भगवत प्राप्तीपर्यंत देवापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल आणि आपला प्रपंच यशस्वी आणि आपला परमार्थ यशस्वी व्हावं वाटत असेल, तर मग या प्रपंच आणि परमार्थाच्या यशस्वीतेकरता आपण करत असलेल्या भक्तीच्या वाटेवर आमची देवाप्रतीची श्रद्धा किती दृढ असली पाहिजे याकरताचं मार्गदर्शन श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. देह जावो अथवा राहो, 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 देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरणन सोडी सर्वदा, चरणन सोडी सर्वदा. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरण सोडी सर्वदा, चरण सोडी सर्वदा. आपल्या गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री संत नामदेव महाराज सांगतायत, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आमचा देह गेला तरी चालेल आणि देह राहिला तरी चालेल, पण आमचा भाव मात्र पांडुरंगाच्या प्रती कसा असला पाहिजे, दृढ असला पाहिजे. खरं म्हणजे ही भाषा नामदेव महाराजांना परवडणारी आहे. देह जावो राहो म्हटलं तरी त्यांना परवडणारी आहे, जावो म्हटलं तरी त्यांना परवडणारी आहे, कारण त्यांचं येणं आणि जाणं देवाच्या बरोबर आहे. त्यांचं येणं आणि जाणं त्यांच्या हातात आहे. आपल्याला माहिती आहे, भक्त प्रल्हादाच्या रूपानं, अंगदाच्या रूपानं, उद्धवाच्या रूपानं, श्री संत नामदेव महाराजांच्या रूपानं प्रत्येक युगात नामदेवराय देवाच्या बरोबर आहेत. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी माझे डोळे झाकून उभे ते जाणे, पाठी मागे डोळे झाकून उभे जाणे, वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत,
प्रमाण सिद्ध केलं महाराजांनी. नामदेव महाराज 4 युगामध्ये देवाच्या बरोबर आहेत. आणि याही कलियुगामध्ये जेव्हा त्यांच्याकडचं काही संकल्प अपूर्ण राहिला, शतकोटी तुझे गायीनं अभंग करीन अभंग, तो अपूर्ण राहिलेला संकल्प देवाला साक्ष देऊन नामदेव महाराजांनी स्वतः जाऊन तुकाराम महाराजांना आज्ञा केली की ते राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करा. मग ज्यांचं येणं जाणं देवाच्या सोबत आहे, ज्यांचं येणं जाणं त्यांच्या हातात आहे, त्यांच्याकरता देह जावं बरोबर आहे. आपल्याला मात्र देह जावं परवडणार 19 ते 21 या 2 वर्षांच्या काळात आपण सगळी माणसं प्रयत्न करत होतो राहण्याकरता का जाण्याकरता? कशाकरता? राहण्याकरता. आपण आपली सगळी इस्टेट पणाला लावली होती. कशासाठी? राहण्याकरता. कितीही जवळचा माणूस जरी असला ना तरी सुद्धा माणसं त्याला जवळ करत होती का? जवळ करत नव्हती. का बरं? राहण्याकरता का जाण्याकरता? राहण्याकरता. आणि मग एवढी जर आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी राहण्याबद्दलची आसक्ती आहे तर नामदेव महाराज म्हणतात देह जावो. हे ऐकायला बरं आहे पण स्वीकारायला मात्र बरं नाही. महाराज म्हणतात ठीक आहे बाबा, तुम्हाला जावं परवडत नाही, तुम्हाला राहण्याची इच्छा आहे, मग राहण्याची शाश्वती आहे का? राहण्याची खात्री आहे? क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा मायाशा, वारे गावात जोडा मायाच्या, काही नचले मग गळा पडेल फासा, काही नचले बघ गळा पडेल फाला. हुशार आहे कोण थोडसागा, राम राम स्मरारी, राम राम स्मराई, राम राम स्मरारी, राम राम क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध जोडा मायाच्या, काही नचले बघ गळा पडेल फासा. पुढे म्हणतात, दोरा हे वळा. महाराजांनी प्रमाण सिद्ध केलंय की राहण्याची इच्छा आहे, जावं असं वाटत नाहीये, जाणं तर फार लांब राहिलं. व आगा मर हा बोलू न साथी, म्हणजे नुसतं मर म्हटलेलं चालत नाही तर मरणं चालेल का? चालत नाही. राहायची इच्छा आहे पण राहण्याबद्दल मात्र महाराज म्हणतात खात्री देता येणार नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. पुढे फार छान आहे, वारे सावध. जुनी माणसं हुशार होती, ती म्हणत होती पुढचा ठेच मागचा शहाणा. पण इथे जे वारे सावध आहे ना हे त्या अर्थानं आहे की बाबा ना आपल्या अगोदरचे खूप लोक गेलेत. बरं, गेलेल्यांना पाहण्याकरता आपण हजार लोक बोलवली होती, पण तरी राहिलेले अजून सावध झालेले. इथे माझ्या समोर जेवढी साधारण 5-50 वयाची माणसं आहेत ना, महिला पुरुष, या 50 वयाची माणसं आतापर्यंत निदान 200 वेळेला तरी स्मशानात गेली असतील. 200 वेळा तरी, किमान 200 वेळा. सर बरोबर गेले असतील, किमान 200 वेळा तरी. कोणाला कोणाला वाटे लावण्याच्या, वाट लावण्याकरता नाही, निरोप. वाट तर घरी बसून लावता येते, नाही दरवर्षी जमले तर 5 वर्षानं पण त्याची वाट. कोणाला कोणाला निरोप देण्याकरता, कोणाला वाटी लाव, आपण वाटी लावला म्हणतो ना, वाटी लावण्याच्या करता किमान 200 वेळा स्मशानात गेले असतील. मला थोडं समजावून सांगा, आपल्या अगोदरचे 200 गेलेत म्हणजे आपला नंबर जवळ आला का लांब गेला? तुम्ही फारच सिरियस झाले, एवढा जवळ नाही आला पण तरी मात्र जवळ
आपण झालेलं मोजतोय आणि तो मात्र अजून किती आहे अवकाश, त्याचं काउंटडाऊन चालू आहे, तो राहिलेलं मोजतोय. आणि म्हणून जावं आपल्या हातामध्ये नाही आहे, पण तसं राहावं सुद्धा आपल्या हातामध्ये. आपल्याला जावं लागणार आहे. मी इकडे आलो, गाडी लावत होतो, तुमच्या गाडीच्या मागे मी गाडी लावली. महाराज मला तिथपर्यंत घ्यायला आले. मी असा विचार करत होतो की बाबा आता गाडी आपण अशी लावतोय, पण नंतर गाड्यांची गर्दी होईल तर आपली गाडी वळून लावू. पण नंतर मी विचार केला की जाऊ दे, अगोदरच 2-5 मिनटं उशीर झालाय, पुन्हा गाडी वळवली, नंतर झाला उशीर तर बघू, पण राहू नंतर. जेव्हा मी गाडी वळून लावण्याचा विचार करत होतो ना, त्यावेळेला आजूबाजूचे लोक त्यांच्या गाड्या वळून लावत होते. गमत सांगू तुम्हाला, 4 व्हीलर नाही, मोटरसायकल सुद्धा वळून लावत होते इथे बाहेर. संपल्यावर जाऊन पहा. का बरं? कारण नंतर आपली गाडी निघायला फार वेळ लागायला नको. याचा अर्थ महिन्यापासून पत्रिका झाली ना, तेव्हापासून लोकांचं असं नियोजन आहे की आजच्या 31 तारखेला संध्याकाळी 7 वाजता या मंदिरामध्ये येऊन पोचायचं आहे. इथे संपलं कीर्तन, मग आभार सूचना होतील, मग प्रसाद द्यायचा आहे, आणि प्रसाद झाला की घरी जायचं आहे. घरी जाण्याचं नियोजन लोकांनी इथे येतानाच घरी जायचं नियोजन करून ठेवलं आहे. गाडी वळून उभी केली, मोटारसायकल वळून उभी केली, म्हणजे काय साधं नियोजन आहे का? आता मी तुम्हाला विनंती करतो, जर आपण घरी जायचं एवढं अप टू डेट नियोजन केलंय ना, बरोबर पहिल्या पंक्तीला जेवून ज्याच्या गाडीवर आलो त्याच्या गाडीजवळ तो यायच्यात येऊन उभं राहायचं. काय माणसं 1 मिनिट इकडे तिकडे जाऊ देत नाहीत. बरोबर. मग जर एवढं तुमचं भविष्याचं म्हणजे उद्याचं नियोजन तयार आहे, तर घरी जाऊन पोचणारच आहे एवढी खात्री जेवढ्यांना आहे, फक्त तेवढ्यांनीच बोट वर करा. बरं, लांबच्याने जाऊ द्या, जवळच्याने तरी करा. बाहेर गावच्याने नका करून, गावातल्याने त्यांना, इथल्या जवळ परिसरातल्याने कोणीतरी. का बरं? कारण महाराज मगाशी म्हटले क्षणभंगूर नाही. अरे राहण्याची इच्छा सगळ्यांची आहे, पण राहण्याची शाश्वती कुठे? राहण्याची शाश्वती नाही. कारण का? आम्हाला जरी जावं आवडत नसलं ना, तरी हे मात्र हळूहळू काळाच्या दिशेने याचा प्रवास चालला. घडी घडी काळ अजून किती आहे अवकाश. आम्हाला सगळ्यांना इच्छा आहे थांबण्याची, पण थांबता येत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अरे जर हे असं जाणारच असेल ना, असं तर नाही म्हटलं तरी जाणारच आहे, मग हे नाही म्हटलं तरी असंही प्रपंचामध्ये राहून जाणार आहे ना, पण राहिलं तर काय करू? पांडुरंगी एक देवा करता गेलं पाहिजे, आणि देवाचं भजन भक्ती परमार्थ साधना उपासना करता करता गेलं पाहिजे. म्हणून आमच्या अंतकरणामध्ये भगवत प्राप्ती करता आमची भक्ती, आमचं भजन कसं असलं पाहिजे, त्यातलं पहिलं सूत्र नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगी दृढभाव. आपल्या अंतकरणामध्ये देवाबद्दल प्रेम आहे, पण दृढ प्रेम आहे का? वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. वर्म ते एक आहे, वर्म ते एक आहे, नागवोन लागोने देतो ठाव. जाणीव नागवन जाणीव नागवनी संगटाची सेवी अद्वैत भाव.
मनोन संकटाचे मनोन संकटाचे जरी अद्वैत भाव मनोन संकटाचे तुका मने हाची शांती मागे केला उपाव मागे केला उपाव सुखे मी निजलो गा शून्य सागोनी दे सुखे मी निजलो गा सुखे मी निजलो गा शून्य सागोनी दे सुखे मी निजलो गा परमार्थाच्या वाटेवर आपल्या अंतकरणातला भाव देवाप्रती दृढ असला पाहिजे. हाच भाव महाराजांनी दिलेल्या प्रमाणातून नामदेव महाराजांच्या आशयानं जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की या वाटेवर मी सुखाचा आनंद घेतो. याचं कारण काय आहे तर माझ्या अंतकरणामध्ये देवाबद्दलचा भाव दृढ अशा स्वरूपात. कल्पना करा आपल्या अंतकरणातला देवाबद्दलचा भाव जो आहे ना तो भाव दृढ आहे का? सगळे शेतकरी आहेत. विशेष आपलं सगळ्यांचं भाग्य आहे का आपण प्रवरेच्या काठावर जन्माला आलेले शेतकरी आहेत. आपलं दोन प्रकारचं भाग्य आहे. एक भौतिक स्वरूपानं भाग्य आहे की आपण प्रवरेच्या काठावर जन्माला आलो. एक आध्यात्मिक स्वरूपाचं भाग्य आहे की जिच्या काठावर ज्ञानेश्वरी जन्माला आली तिच्याच काठावर आपल्याला जन्म मिळाला प्रवरेच्या काठावर. म्हणजे एकदाच प्रवरेच्या काठावर जन्म मिळाला पण दोन प्रकारचं भाग्य आपल्याला लाभलं. आणि आपल्या भाग्याची जर तुम्हाला जाणीव करून घ्यायची असेल तर मनातल्या मनात आज संध्याकाळी कल्पना करा आणि उद्या सकाळी इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्यापासून 5 किलोमीटर इकडच्या बाजूला असं फिरायला जाऊन या. जवळे वाडेश्वरपासून साकरूपर्यंत. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपण प्रवरेच्या काठावर जन्माला आलो हे भौतिकदृष्ट्या किती महत्त्वाचं झालं. आता जशी परिस्थिती अशीच परिस्थिती राहिली असती का जर 10-5 किलोमीटर इकडे सरकवलं असतं तर अशीच राहिली असती परिस्थिती. 52 वर्ष झालीत लोक वाट पाहत आहेत पाण्याची. रेंजमध्ये आहे ना तुम्ही? आपलं किती भाग्य आहे की आपण इथे या बागायती भागात जन्माला आलो आहे. पण बागायती भागात जन्माला आलो जे मिळालं ते गरजेपेक्षा जास्त मिळालं आणि मिळताना फुकट मिळालं म्हणून अनेक लोकांना त्याचं महत्त्व कळालं नाही. इथे समोर बसलेल्या बाया आहेत ना या आमच्या माता भगिनी दिवसभर जेवढं पाणी सांडवतात ना जेवढं पाणी नासवतात जेवढं पाणी वापरतात ना तेवढं अनेक गावातल्या महिला महिनाभर पुरवतात. बाबा बरोबर बोलतो. महिनाभर पुरवतात जेवढं तुम्ही एकटी बाई दिवसभरात संपवते तेवढं. कारण भौतिकदृष्ट्या आपलं भाग्य आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही. आणि अध्यात्मदृष्ट्या तर आपलं एवढं मोठं भाग्य आहे की जी ज्ञानेश्वरी जगानं डोक्यात आणि डोक्यावर घेतली तिचा जन्म जिच्या काठावर झाला तिच्या काठावर आपल्याला जन्म मिळाला. पण आपल्या घरात आपण सगळं भरून ठेवलंय पण ज्ञानेश्वरी बोला ना. मी मुक्कामी थांबणार आहे सगळ्यांच्या घरात. सगळ्यांच्या घरात माणसांच्या घरामध्ये एका कुटुंबात किमान 1-1 लाख रुपयाचे मोबाईल आहे. कोणत्याही गरिबाच्या घरात घुसा तुम्ही घरातल्या सगळ्यांच्या मोबाईलच्या किमती मोजल्या ना 1 लाखाच्या पुढे जातील पण त्याच्या आत येणार नाही. आणि प्रत्येकाच्या घरामधलं प्रत्येक महिन्याचे नुसते रिचार्ज 1000 रुपयाचे पण सगळ्यांच्या घरात 50 रुपयाची ज्ञानेश्वरी नाही आहे. मी जरी कधी मध्ये येत असलो ना तरी महाराज नावानिशी सांगतील कोणाच्या कोणाच्या घरात आहे कोणाच्या घरात. का बरं? आपल्याला आपल्या भाग्याची जाणीवच नाही आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपला भाग बागायती असतो. ज्या काळामध्ये लोकांना त्यांच्या नळाला 8 दिवसातून एकदा दारभर प्यायला पाणी आलं ना तेव्हा सुद्धा आभाळ ठेकणं होतं त्या काळात आपला सगळा भाग कसा आहे
बागायती आहे. समजा कल्पना करा, उन्हाळ्यामध्ये तुम्ही टमाट्याचं पीक केलं. टमाटे माहिती आहे ना तुम्हाला? अय मावशी इकडं पहा, इकडं आहे मी, ऐ इकडं ऐकू नका, पण बटा 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 माझ्याकडं पात्रा असं. समजा तुम्ही उन्हाळ्यामध्ये टमाट्याचं पीक केलं. टमाटे कुठे येतात? जमिनीत, बरोबर ना? अरे पण लावायला तर जमिनीतच लागतात ना. मग तुम्ही समजा टमाट्याचं पीक केलं, त्यांचं बरोबर आहे. टमाट्याचं पीक केलं आणि त्या टमाट्याला 2,000 रुपये भाव आहे. आणि अशा 2,000 रुपयाच्या भावामध्ये तुमच्या 200 जाळ्या रोज टमाटे निघतात. बास का वाढू? तुम्हाला उचलत असले तर आपल्याला काय. समजा 200 जाळ्या रोज तुमचे 200 कॅरेट टमाटे निघतात आणि त्याला 2,000 रुपये भाव आहे. 200 जाळ्याला 2,000 नाही बरं, एका जाळीला 2,000. बास का वाढवायचा? आता कल्पना करायची तर मग गुलाबजामची केलेली चांगली ना. स्वर्गीय इंगळे महाराज काय सांगायचे? कल्पना करायची तर उगाच आपली चटणीची कल्पना करून तिखट लागण्यापेक्षा गुलाबजामुन भाव वाढवणं आपल्या हातात आहे का? नाही. खरोखरचे भाव वाढवण्याकरता 75 वर्षात या देशात आणि राज्यात सगळ्या पक्षांची सरकारं येऊन गेली आणि आपण सगळ्यांची बटणं दाबली, सगळे सत्तेत येऊन गेले, पण शेतकऱ्याला मात्र त्याचा हक्काचा बाजारभाव मिळाला नाही. बाकीचं सोडावं, फुकटन वगैरे माफीन भानगडी सोडा. शेतकऱ्याला रोख पैसे देऊन लाईटसुद्धा दिवसा मिळाली. माझा असा अंदाज आहे, जर तुमच्या सगळ्यांच्या बरोबर सरकारनं डील केलं की बाबा रात्रीची 6 तास द्यायच्या ऐवजी दिवसा 5 तास देऊ, घ्याल का? घेतील का नाही घेणार? हे बघा, घेतील. पण शासनानं आजपर्यंतच्या 75 वर्षात 76 वर्ष पूर्ण झाले इंग्रज जाऊन, पण तरी मात्र आपल्याला दिवसा लाईटसुद्धा दिली. भाव ठरवायचं फार दूर आहे. 200 कॅरेट टमाटे निघत आहे, त्याला 2,000 रुपये भाव आहे. अशा काळात त्याला पाणी भरण्याकरता लाईट कधी येते? रात्री 11 वाजता. समजा रात्री 11ला लाईट येणार आहे, मग तुम्ही मोटर चालू करण्याकरता 11:15ला जाणार, 11ला जाणार का 11:30ला जाणार? भाव ध्यानात आहे ना तुमच्या? किती वाजता जाणार? घ्या 11:15ला. एकमुखी निर्णय लगेच. त्याला काय मिटिंग फिटिंग काही घ्यायची काही नाही. बरं समजा हे नसले घरी, तर तुम्ही जाणार का नाही जाणार? तेव्हा जाणार म्हणून तेव्हा त्यांच्या भरोशावर नाहीचे पहिल्यापासून. आता ऐका, 2,000 भाव मिळायला लागला तर आम्ही 11ला येणाऱ्या लाईटला 11:15लाच खोक्याजवळ जाऊन बसणार. 24 वर्ष झाले सप्ताहाला. यंदाचं 24वा वर्ष आहे. त्यात मागच्या 5-7 वर्षापासून 10 वर्षापासून 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे. 1 महिन्यापूर्वी पत्रिका आणि फ्लेक्स छापून झाल्यात. रस्त्याला लावले होते, वाटण्याचा प्रयत्न केला होता. नाही म्हटलं तर प्रत्येकाच्या खिशात पत्रिका पाठवली बाबांनी मोबाईलवर, खिशात. आणि त्याच्या ठळक अक्षरात छापलं आहे कीर्तनाची वेळ 7 ते 9 आहे. मग 7 ते 9च्या कीर्तनाला तुम्ही 6:45ला येणार, 7ला येणार का 7:30ला येणार? कोण म्हणलं 8:45ला? नाही, 8:45ला पण येणार आहे. मग तो त्याला माहिती आहे ना. मग याला वाटतं आपण त्याच्या वारशाला येतो, माहिती त्याच्याकडे खेळायला बाहेर राहतो त्याला. मी का बोलतोय? आपण भक्ती करतो, परमार्थ करतो, पण जितकी दृढता किंवा जितकं प्रेम आपलं प्रपंचावर आहे ना, तेवढं देवावर नाही आहे. नामदेव महाराज म्हणतात, आमचा पांडुरंगी दृढ भाव. नामदेव महाराजांच्या ठिकाणी देवाबद्दलचा जो दृढ स्वरूपाचा भाव होता, तो सांगण्यापुरता नव्हता. त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातला प्रसंग ते सांगतात. देवा, तुझ्या ठिकाणी आमच्या अंतकरणामध्ये जो भाव आहे तो कसा आहे? प्रसंगी देव गेला तरी चालेल, पण देवाचे चरण मात्र सोडणार नाही. अभंगाचं दुसरं चरण.
महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण सरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री संत नामदेव महाराज आपल्याला सांगतात, देवा मी तुझे पाय सोडणार नाही, चरण न सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा. देवाला देवाची शपथ देत आहेत नामदेव महाराज की देवा मी तुझे पाय सोडणार नाही. जे नामदेव महाराज आपल्याला सांगतायत ना देह जावं, तेच नामदेव महाराज देवाला सांगतात देवा मी तुझे पाय सोडणार नाही. आपल्याला माहिती आहे देवाची प्रचिती आल्याच्या नंतर, विसोबाकडून अनुग्रह झाल्याच्या नंतरची भाषा नाही. 6 वर्षांचे नामदेव महाराज आहेत. प्रसंग तुम्हाला माहिती आहे. त्यांचे वडील दामाजी पंत गावाला गेले. आई गोनाई साहेबांनी सांगितलं की बाबा आजचा दिवस तेवढा तुम्ही देवाला नैवेद्य घेऊन जा. नामदेव महाराजांनी दुधाची चरबी घेतली आणि मंदिरामध्ये आले. देवाच्या मंदिरामध्ये येतात आणि देवाला सांगतायत की बाबा आजच्या दिवस आमचे वडील दामाजी पंत गावाला गेलेले आहेत ना, आज दिवसाची जबाबदारी माझ्यावर आहे, तेवढं आजच्या दिवस तेवढं दूध घ्या. मात्र देव काही दूध घेत नाही, कारण देवाला माहिती आहे की रोजच असे ठेवणारे आणि देणारे येत असतात, सगळं काही मनावर घ्यायचं नसतं. म्हणून देवानं आपलं ठीक आहे बाबा ठेवलंय, पाहत आहेत. 6 वर्षाचं वय म्हणजे काय, खेळण्याचं वय आहे. नामदेव महाराज मंदिराच्या बाहेर गेलेले आहेत. ऐका इकडे मी इकडं, तुमचं असं आहे म्हणजे तुमचं पोरग रडत आहे तरी त्याचं ऐका वाटतंय, आणि दुसऱ्याचं इकडं ओरडत आहे तरी ते ऐका. तुमचं काय आपलं ते पोरगण दुसऱ्याचं ते घ्या, ते कोणालाच सोडत नसतात महाराज. ऐका लहान मुलांनी या वयामध्ये हे सगळं केलं पाहिजे. त्यांनी रडलं ओरडलं पाहिजे, खेळलं कुदलं पाहिजे, हसी मजा केली पाहिजे. का बरं, जर त्यांनी या वयात हे सगळं केलं नाही ना तर म्हातारपणाला करू देत नाही. मग त्यांनी हे सगळं कधी करायचं. अगोदरच आपण सगळ्या पालकांनी लहान मुलांच्या खेळण्या बागडण्याच्या वयावर अतिक्रमण केलंय. आज जी माणसं त्यांच्या क्षेत्रामध्ये कळसूबाईच्या उंचीचं त्यांनी काहीतरी पद प्रतिष्ठा प्राप्त केली, ही सगळी माणसं किमान 6 वर्षाचं वय झालं तिथपासून पुढे शाळेत गेली होती. आणि तेच जेव्हा पालक झाले तेव्हा त्यांच्या पोराला उभं सुद्धा राहू देईना, उभं नाही राहू देत. उभं राहिल्याबरोबर रिक्षात घालतात. कोण त्याला सोडायला जातंय, कोण त्याला आणायला जातंय. इतके प्रामाणिक पालक आहेत. जेव्हा त्यांनी शाळा शिकायची ना तेव्हा शिकले नाही, आणि आता त्यांच्या पोरांच्या शाळेकरता शाळेच्या बिफोर सोडायला जातात आणि पुन्हा सुटायच्या अगोदर शाळेपाशी जाऊन उभं राहतात. मी मनात विचार करतो, तुझं शिकायचं होतं तेव्हा जर नीट नियमानं शाळेत गेला आला असता तर आता पोराला शाळेत न्यायला आणायला माणूस ठेवता आला असता. त्यामुळं पोरांचं तेवढं मी ॲडजस्ट करतो. ऐका, 6 वर्षाच्या नामदेव महाराजांनी देवाच्या समोर दुधाची चरबी ठेवली. नामदेव महाराज खेळण्याकरता बाहेर गेले. बाहेरून पुन्हा येऊन पाहतात तर चरबी तशीच आहे, त्यातलं दूध काही हलत नाही, नैवेद्य काही नामदेव महाराज देव घेत नाही. नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, देवा काय संकल्प करायचा, कशी प्रार्थना करायची काही माहिती नाही आहे, आजच्या एका दिवसाची जबाबदारी घ्या. देव मात्र दूध घेत नाही, कारण देवाला माहिती आहे म्हणणारे सांगणारे अनेक असतात, काही सगळ्यांचंच लगेच घ्यायचं नसतं. कारण देवाला माहिती आहे बाकीचे सगळे फॉर्मॅलिटी म्हणून म्हणत असतात. आपल्या घरचं पोरगं जर तुम्ही देवाला नैवेद्य घेऊन पाठवलं तर त्याला काय सांगतात, देवाला नैवेद्य देऊन ये का दाखवून ये. काय कर, दाखवून ये. कारण आपल्याला माहिती आहे देव नैवेद्य खात नाही. तुम्ही तर म्हणता कोण कहते हे भगवान खाते नाही, आणि म्हणले देव न खात. नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, देवा
नैवेद्य घ्यावा लागेल. देव तिकडे पाहत सुद्धा नाही. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये देव आहेत आणि सगळ्यांच्या घरातले जे देव आहेत ना, त्या देवांची संख्या घरातल्या माणसांच्या संख्येपेक्षा जास्त आहे का कमी आहे? का तुम्ही चक्करलंच नाही देवघराकडे कधी? सगळ्यांच्या घरात जेवढे देव आहेत ना, त्या देवांची संख्या त्यांच्या घरातल्या माणसांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आजपासून 10-20 वर्षापूर्वी जर म्हटलं असतं तर मग ठीक आहे, देव कमी होते माणसं जास्त होते. पण आता मात्र आपली विभक्त कुटुंब पद्धती आहे. हम दो, पुढे दोनही अपडेट व्हा, एकच. हो, जेवढ्यांना लाखाचं कोटीचं पॅकेज आहे ना, त्यांची एकच आहे. हम दो हमारे दो सुद्धा नाही आता. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती आता इथून पुढे म्हणायचं नाही. एकत्र हिंदू कुटुंब आता एकत्र कुटुंबाची व्याख्या सांगतो राम महाराज तुम्हाला. एकत्र कुटुंबाची व्याख्या आहे, निदान पती पत्नी दोघं एका ठिकाणी असले का आपण म्हणायचं एकत्र कुटुंब आहे. हो, आणि माझं तुम्हाला पटणार नसेल तर उद्या सुट्टी नसेल, उद्या सोमवार आहे, चला माझ्याबरोबर कोर्टात. निम्म्यापेक्षा जास्त लोकांचे त्या दोघातच दावे वेगळे निघण्यात. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये माणसांच्या संख्येपेक्षा सुद्धा देवाची संख्या जास्त आहे. का आहे माहिती आहे तुम्हाला? का आहे? का बरं देवांची संख्या घरात जास्त आहे? याचं कारण आहे, आपल्यापैकी कोणाच्याच घरातले देव रोज 2 वेळेला आपल्या पंक्तीला जेवायला बसत नाहीत ना, म्हणून. मला खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही. जर घरातले सगळे देव रोज 2 टाईम आपल्या पंक्तीला जेवायला बसले असते आणि आपण जेवढं जेवतो तेवढंच पोटभर जेवले असते तर ठेवले असते का? बोला ना. माझं बोलणं चुकीचं आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मगाशी जे म्हणले ना, देव नैवेद्य खात घ्या. खात नाही म्हणून ठेवलेत, आणि जर खात असते तर ठेवले नसते, आणि ठेवले असते ना तर त्यांचं सुद्धा नाव बाबा रेशन कार्डात घातलं असतं. त्याच्या नावचे 2 रुपये किलो येऊ दे. नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, देवा जर नैवेद्य खाल्ला नाही ना, तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन. सीर पसारत नामा रोवे, दूध पियो मोरे, गोविंद लाला मेरे गोपाल लाला. डोकं आपटून जीव देईन. हे काय आपल्याला नाही सांगत फक्त देह जावो, हे आपल्याला नाही सांगत चरण न सोडी सर्वता. नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, देवा जोपर्यंत दूध देत नाही तोपर्यंत तुझे पाय सोडणार नाही. देवाचा नाईलाज झाला आणि बालभक्ताच्या हट्टाला घाबरून देव दूध पिला. रिकामी चरबी घेऊन उड्या मारत नामदेव महाराज घरी गेले, आणि ज्या कारणानं देव दूध देत नव्हता बरोबर तसंच घडलं. नामदेव महाराजांच्या आईनं मात्र त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. संध्याकाळी वडील आले, त्यांना तशीच बातमी दिली. दामाजी पंतांनी नामदेव महाराजांना प्रसाद दिला. नामदेव महाराजांनी आकांतानं सांगितलं की बाबा खरंच देव दूध पिला, पण त्यांच्या आईवडिलांनी विश्वास ठेवला नाही. खरं पटण्याकरता दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज, दामाजी पंत दुधाची चरवी पुन्हा देवाच्या मंदिरात. नामदेव महाराज देवाला विनंती करतात, देवा काल तुम्ही दूध पिलात, आम्ही प्रसाद खाल्ला. जसं नामदेव महाराजांना मार खावा लागला आम्ही दूध पिल्यामुळे कळालं, देवाच्या डोळ्यात पाणी आलं. करे एका बालभक्ताला माझ्या करता मार खावा लागला. इतके दिवस उपाशी राहिलो, अजूनही काही काळ उपाशी राहिलो असतो तर काही फरक पडला नसता, पण माझ्यामुळे माझ्या भक्ताला मात्र काय झालं, मार खावा लागला. नामदेव महाराजांनी देवाला विनंती केली, देवा
आज पुन्हा एकदा दूध द्या. दामाजी पंत हा सगळा प्रकार खांबाच्या आड उभं राहून पाहत होते. देवानं सांगितलं, नामदेवा आजही दूध पिईन मी, पण आज तुझ्याबरोबर CID आहे. आणि मग त्यांच्या देखत नामदेव महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्ही दूध पिलात याच्यावर विश्वास नाही आहे आमच्या परिवाराचा, आणि म्हणून मग मात्र नाईलाजानं देव दूध पिला. जेव्हा देव दूध पिला त्यावेळेला मात्र दामाजी पंतांच्या डोळ्यातून पाणी आलं. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराजांच्या हातानं जेव्हा दूध देव पितो त्यावेळेला दामाजी पंतांच्या आणि नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. आणि नामदेव महाराजांना जेव्हा मार खावा लागला त्यावेळेला देवाच्या डोळ्यात पाणी आहे. देवाच्या डोळ्यात पाणी याचं कारण माझ्यामुळे माझ्या भक्ताला त्रास झाला. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी याचं कारण, अरे मी एवढासा छोटासा 6 वर्षांचा देवाचा भक्त आहे, पण माझ्यावरचा आळ जाण्याकरता देवानं आज पुन्हा दूध पिऊन दाखवलं. मी निर्दोष आहे म्हणून नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. दामाजी पंतांच्या डोळ्यात का बरं पाणी आहे? पंत विचार करतात, एक दिवस नामदेव महाराज आले तर देव दूध पिला. मी 12 वर्ष रोज नित्यनियमानं पूजे करता येतो, मात्र 12 वर्ष तुझं उपाशी मारिले, आज जेवविले नाम दिले. माझ्यामुळं तू 12 वर्ष उपाशी राहिला, आणि म्हणून दामाजी पंतांच्या डोळ्यामध्ये काय आलं? पाणी आलं. मी कशा करता सांगत होतो, देह जावो हे फक्त आपल्यासाठी नाही आहे, तर नामदेव महाराज म्हणतात, देवा मी तुझे पाय सोडणार नाही. भक्तीच्या वाटेवर, परमार्थाच्या वाटेवर आपल्या अंतकरणातला भाव हा दृढ असला पाहिजे. पांडुरंगी दृढ भाव. त्याच्याकरता नामदेव महाराज देवाला देवाची शपथ देतात, आन तुझी पंढरीनाथा. शपथेचे नियम आहेत, तुम्ही पाळलेले आहेत आतापर्यंत, फक्त ते वाचलेले नाही आहेत. शपथ घेण्यासाठीचा नियम आहे, ज्याची शपथ घेतो त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे. ज्याच्या समोर घेतो त्याला आपण ज्याची शपथ घेतो त्याच्यावर आपलं प्रेम आहे असा विश्वास असला पाहिजे, तरच आपण घेतलेली शपथ खरी ठरते. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या माणसाची जर आपण शपथ घेतली, ती गाडी गेली त्या गाडीवाल्याची शपथ, समोरच्याला खरं वाटतंय का? नाही. कारण का? याला माहिती की त्याच्यावर याचं प्रेम नाही आहे. लहानपणी आपण सगळी माणसं शपथ घेत होतो, आईबापाची शपथ म्हणत होते का नाही? निदान आईची शपथ तरी म्हणत होते. एकदा लग्न झालं, 4-2 पोरं झाली. 4-2 म्हणजे आताच्या काळात नाही, मागच्या काळात. लग्न झालं, मुलं बाळं झाली, आणि मग म्हणतो का आईची शपथ, बापाची शपथ, मग कोणाची शपथ? तुमच्या मोठीच्या बाहेर नाहीच ना, कसं काय म्हणून आई बापाची शपथ? आता काय म्हणतो? आता म्हणतो बायका पोरांची शपथ. आणि समोरच्याला सुद्धा खरं वाटतं, कारण त्याला माहिती आता याच्या प्रेमाचं ठिकाण आईबाप राहिलेले नाही, आता कोण आहेत? त्याची बायका बोलते. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये देव सोडून त्यांच्या प्रेमाचं, श्रद्धेचं, विश्वाचं ठिकाण दुसरं कोणी नाही. म्हणून देवाला देवाची शपथ येतात, आन तुझी पंढरीनाथा. काय कराल? बदली तुझे मंगळनाम, हृदय अखंडित प्रेम. 3 सूत्र अत्यंत महत्वाची आहेत. पहिलं, भाव दृढ असला पाहिजे. दुसरा, अखंडित असला पाहिजे. आणि तिसरा, प्रेमासहित असला पाहिजे. अखंडित प्रेम भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. विठोबा राजू राजू चला आजच्या पंक्तीवाले चला. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा
आपल्याला सांगतायत की या दृढ अंतकरणानं जर परमार्थाच्या वाटेवर आपण काही संकल्प केला तर तो संकल्प सिद्धीला नेण्याची जबाबदारी देवाची आहे. अभंगाचं शेवटचं नामा म्हणे केशव राजा, 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 बाबा बरे केशव राजा, बाबा भरे केशव राजा, बाबा भरे केशव राजा. केला नेम चालवी माझा बोला, चरण सोडी सर्वदा, चरण सोडी सर्वदा, चरण सोडी सर्वदा, चरण सोडी सर्वदा. चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. आन तुझी पंढरीनाथा, वाजू नका. चरण जोडी सर्वथा, पंढरीनाथा, आजा तुझी पंढरीनाथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. नामा म्हणे केशव राजा,
केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वता आण तुझे पंढरीनाथा. श्री गुरुच्या मार्गदर्शनानं आपण आपल्या पद्धतीनं परमार्थ करत असताना आपला जर दृढ स्वरूपाचा भाव असेल, त्या भक्तीमध्ये प्रेम असेल आणि ती भक्ती अखंडित असेल, तर मी या वाटेवर कोणताही संकल्पनेला केला तर तो संकल्प सिद्धीला नेण्याची जबाबदारी नामदेव महाराज म्हणतात देवा तुझी आहे. नामदेव महाराज देवाला असं नाही म्हणत बाबा मी असा नियम करतो तू चालवशील का. शतकोटी तुझे गायीण अभंग म्हणताना त्याने असं नाही देवाला विचारलं बाबा मी असा संकल्प करू का, मला तेवढं आयुष्य आहे का, काय नाही. त्याने संकल्प केला आणि सिद्धीला नेण्याची जबाबदारी देवावर टाकली. केला नेम चालवी माझा. नामदेव महाराज देवाला ऑर्डर करतायत, आज्ञा देत आहेत, मी नियम केलाय तो चालव. पण एवढा अधिकार कधी प्राप्त झाला जेव्हा त्यांची भक्ती अखंडित होती, ज्यांची भक्ती दृढ होती आणि ज्यांच्या भक्तीमध्ये प्रेम होतं, तेव्हा त्यांना तेवढा मोठा अधिकार प्राप्त झाला. आपणही परमार्थाच्या वाटेवर आपण काही संकल्प करावा, प्रपंचाच्या वाटेवर काही संकल्प करावा आणि तो संकल्प सिद्धीला नेण्याच्या करताची जबाबदारी मात्र देवावर ठेवावी. बघा आपल्याला परमार्थ खूप सोपा संतांनी करून ठेवलेला आहे. ते म्हणतात बाबा प्रपंचिक वाटेवर प्रवास आहे ना, तर प्रपंच करा ना. 24 तासापैकीचे 23 तास 30 मिनटं प्रपंच करा आणि एक अर्धा तासाची वेळ ठेवा. तेवढ्यामध्ये हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, एवढा नियम जर कराल तर शेवटी स्वतः ज्ञानोबराय म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोक. नामदेव महाराज ज्ञानोबराय करीन म्हणतात म्हणजे जबाबदारी त्यांची आहे, नामदेव महाराजांची. इथे 75 वर्षापासून आपण ऐकत आलो होईन म्हटल्यावर होत नसतं, पण करीन म्हटल्यावर जबाबदारी कोणाची आहे, ज्ञानोबरायची आहे. आणि म्हणून कोणता ना कोणता तरी एक चांगला संकल्प आपण या निमित्तानं करावा. आज इंग्रजी नवीन वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्या नवीन वर्षाचा म्हणजे 2024चा पहिला दिवस आहे. तुमच्यापैकी रोज सकाळी उठून फिरायला कोण कोण जाते? जेवढे जात असतील तेवढ्यांनी बोटवरती करा. रोज सकाळी उठल्यावर मॉर्निंग वॉकला जातं का नाही? कोण नाही जात? उद्यापासून जाता का काय? उद्यापासून जात असले ना तरी जाऊ नका. का बरं? नवीन संकल्प करणाऱ्यांची गर्दी राहणार आहे. त्याच्यामुळे जे पहिल्यापासून जातात ना त्याने उलट 2-4 दिवस जाऊ नका. नवीन लोक संकल्प करा, उद्यापासून बाबा आता फिरायला जायचं. ऐका, खूप सुंदर देह, खूप सुंदर आयुष्य देवानं आपल्याला दिलेलं आहे. खूप सुंदर जीवन आपल्याला देवानं दिलं आहे. त्याचं महत्त्व समजावून घ्या. एका बाजूला लोक आनंद उत्सव साजरा करतायत की पहाटे 5 वाजेपर्यंत दुकानं चालणार आहेत. कोणी याला कोण जबाबदार आहे? 2-4च आहे. याला कोण दोषी आहे? मला माफ करा बाबा, पण मला असं वाटतं याला शासन आणि सरकार कोणी दोषी नाही आहेत. याला आपण सगळे जबाबदार आहोत. एक आईबापान असं ठरवलं की बाबा त्याच्या मुलाला कीर्तनकार करायचं. मग त्या मुलाला कीर्तनकार करण्याकरता त्याच्या आईबापानं ठरवल्याप्रमाणे त्याच्या आईबापानं पहिल्यापासून त्याला खूप चांगल्या शाळेमध्ये घातलं. चांगला अभ्यास अध्ययन करता येईल, शाळा शिकता येईल, धार्मिक आध्यात्मिक अध्ययन करता अशा चांगल्या शाळेमध्ये ठेवलं. चांगल्या प्रकारचं त्याला मार्गदर्शन मिळालं आणि तो खूप चांगला कीर्तनकार झाला. ऐकताय ना? तो इतका चांगला कीर्तनकार झाला, रोज सकाळी एका ठिकाणी, संध्याकाळी एका ठिकाणी, 1000-1000, 2-2 हजार माणसांना तास 2 तास बसून ठेवील एवढी क्षमता त्याच्यामध्ये आली. खूप चांगलं वक्तृत्व, प्रभुत्व आलं, गायन आलं, वगैरे वगैरे. सगळ्या जगाचा संत साहित्याचा अभ्यास शास्त्र पुराणाचा केला आणि तो सगळ्यांना खिळून ठेवू लागला. त्याच्या आईवडिलांना वाटलं की बस बाबा खूप चांगल्या प्रकारचा, आम्ही ठरवलं होतं चांगला कीर्तनकार झाला पाहिजे. झाला, त्याच्या सर्वदूर गवगवा झाला. 5-5, 10-10 महिने पुढच्या सगळ्या तारखा गेल्या. पण ज्याच्यामध्ये तास 2 तास आपल्या मुलांना बसून, समोरच्या अनोळखी लोकांना बसून ठेवण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे खूप चांगलं ज्ञान आहे, विद्वत्ता आहे, अनेक लोक त्याला त्याच्या प्रभुत्वामुळे, वक्तृत्वामुळे, त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या कीर्तनामुळे त्याला फॉलो करायला लागलेत. तोच चांगला कीर्तनकार पुन्हा घरी आल्यावर मात्र त्याच आईबापाचा चांगला मुलगा नाही झाला. तो समाजातला एक चांगला माणूस नाही झाला.
का नाही झाला? कारण असं आहे, त्याच्या आईबापानं तो फक्त चांगला कीर्तनकार झाला पाहिजे एवढंच ठरवलं होतं. त्याच्या आईबापानं तो चांगला मुलगा झाला पाहिजे असं ठरवलंच नव्हतं. आणि म्हणून तो चांगला मुलगा नाही झाला. घरी आल्यावर तो बाहेर इकडे सगळीकडे आईबाप सांगतो ना, तो घरी आल्यावर त्याच्या आईबापाबरोबर बोलत नाही, त्यांच्यासोबत राहत नाही, त्यांच्याशी चांगल्या प्रकारचा संवाद करत नाही. आणि मग ते दोष द्यायला लागले की बाबा इतका चांगला कीर्तनकार आहे, एवढा त्याचा प्रभाव आहे, आणि तो घरी आल्यावर मात्र आमच्याशी बोलत नाही. का बोलत नाही याचं कारण आहे, तुम्हीच असं ठरवलं होतं की तो चांगला कीर्तनकार झाला पाहिजे. तुम्ही ठरवलंच नव्हतं ना तो चांगला मुलगा असला पाहिजे. मग आता त्याच्याकडून चांगला मुलगा असण्याची अपेक्षा ठेवली पाहिजे का नाही ठेवली पाहिजे? बोला ना, ठेवणं योग्य आहे का? का? अरे तुमच्या हातात वेळ होती तेव्हा तुम्ही ठरवलंच नाही की तो चांगला मुलगा झाला पाहिजे, तो चांगला माणूस असला पाहिजे अशी अपेक्षा ठेवली नाही. चांगला कीर्तनकार असला पाहिजे अशी अपेक्षा ठेवली, पण तो झाला चांगला कीर्तनकार, तो चांगला माणूस नाही झाला. आता इकडे पहा, आता मी फक्त आमची मूठ उघडली, ऐकताय ना? आता आपल्यालाही आपल्या पालकांनी असं ठरवलं होतं की माझा मुलगा खूप चांगला इंजिनियर झाला पाहिजे. झाला चांगला इंजिनियर, त्याला खूप कळतं बांधकामातलं. नुसती नजर फिरवली तर सगळ्याचं प्लॅन एस्टिमेट, एकदा जागा दाखवली की लगेच बस त्याच्यासारखं कोणी डिझाईन, त्याच्यासारखं कोणी नियोजन करू शकत नाही. रस्ता असू द्या, इमारत असू द्या, बांधकाम असू, काही असू द्या, चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्या इतकं त्याचं नॉलेज आहे. पण तो चांगला इंजिनियर आहे कारण त्याच्या आईबापानं तो चांगला इंजिनियर व्हावा म्हणून खूप चांगल्या शाळा कॉलेजामध्ये घालण्याकरता खूप चांगला वशिला आणि खूप चांगले पैसे खर्च केले, त्याला चांगला इंजिनियर केला. पण तोच चांगला इंजिनियर ज्याच्याकडे कामाकरता लोक वेटिंगला आहेत, तोच घरी आल्यावर मात्र पुन्हा चांगला मुलगा होत नाही. तोच समाजात गेल्यावर चांगला माणूस म्हणून मात्र राहत नाही. का? त्याच्या आईबापानं ठरवलं होतं की तो चांगला मुलगा असला पाहिजे, चांगला इंजिनियर असला पाहिजे. तो चांगला इंजिनियर झाला. तो इंजिनियर होण्याकरताची चांगले शाळा कॉलेजेस त्यांनी पाहिले होते म्हणून तो चांगला इंजिनियर झाला. तो माणूस बनण्याकरता त्याच्या आईबापानं काही प्रयत्नच केले नव्हते म्हणून तो चांगला माणूस झाला. तो चांगला मुलगा असला पाहिजे म्हणून त्याच्या आईबापानं काही प्रयत्नच केले नाही. तो चांगला इंजिनियर झाला पण चांगला मुलगा झाला नाही. एका आईबापानं ठरवलं की बाबा माझा मुलगा शिक्षक असला पाहिजे, खूप चांगला शिक्षक झाला. 70-80 वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या, वेगळ्या वेगळ्या बुद्धिमत्तेच्या मुलांना सोबत घेऊन दिवसभराच्या 8 तासामध्ये त्या वेगळ्या वेगळ्या बुद्धिमत्तेच्या आणि रक्तनात्याचा संबंध नसलेल्या मुलांना त्यांना आदर्श नागरिक बनवलं. हो, तो खूप चांगला शिक्षक झाला. जागा होऊन बदली झाली तर सगळे लोक त्याच्याकरता विद्यार्थी रडायचे, इतका चांगला शिक्षक झाला. पण ज्याला वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे, वेगळ्या वेगळ्या बुद्धिमत्तेचे, रक्तनात्याचा संबंध नसलेले दिवसभरात 40-50 माणसं 8 तास सांभाळत येतात, तोच घरी आल्यावर त्याचे आणि त्याच्या भावाचे सोबत सांभाळत मुलानं सांभाळतो? सांभाळत नाही. का बरं? त्याच्या आईबापानं चांगला शिक्षक व्हावा एवढं ठरवलं होतं, पण तो चांगला कुटुंबप्रमुख व्हावा, चांगला मुलगा व्हावा, चांगला माणूस व्हावा असं ठरवलं नव्हतं. एखादी बाई ग्रामसेवक होते, खूप चांगली ग्रामसेवक होते. एकमेकाचा जीव घ्यायला उठलेल्या विरोधी पार्टीच्या दोन्ही लोकांना सोबत घेऊन असा गाव कारभार करते की त्या गावाला आदर्श गावापर्यंत नेऊन पोचवते. पण जी बाई एकमेकाचा जीव घ्यायला उठलेल्या वेगवेगळ्या पार्ट्यांना सोबत घेऊन त्या गावाला आदर्श गावापर्यंत बनवते, तीच बाई घरी आल्यावर आपला आणि जावाचा सोबत घेऊन राहत. बोला ना, राहते का? क्षमता नाही का? आहे ना. पण आम्ही आमच्या क्षमता पैसे मिळवण्याकरता जितक्या प्रगल्भतेने वापरतो तितक्याच कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था बळकट करण्याकरता मात्र ती प्रगल्भता आम्ही वापरत नाही. कारण का? आम्हाला आजच्या दिवशी अशा प्रकारचा संकल्प करायचा आहे की या समाजामध्ये खूप थोडा काळ आमच्या हातात आहे. जेवढा काळ आमच्या हातात आहे त्या काळामध्ये आम्ही कोणाच्या ना कोणाच्या तरी आदर्शाने इथपर्यंत आलेलो आहोत. कोणाचे आदर्श राष्ट्रपुरुष आहे, कोणाचे आदर्श संत आहेत, समाजातल्या कोणाच्या ना कोणाच्या आदर्शानं आपण इथपर्यंत येऊन पोचलो आहे का? आपलं जीवन अशा प्रकारचं निर्व्यसनी आणि सदाचार संपन्न असलं पाहिजे
की आपल्या जीवनातल्या नंतरच्या कुटुंबातल्या लोकांना आदर्श शोधण्याकरता पुन्हा इतिहासात जाण्याची वेळ यायला नको. आपल्याच कुटुंबातले लोक त्यांच्याकरता आदर्श असले पाहिजेत. दुर्दैवानं अनेक मुलांना आदर्श म्हणून अन्य लोकांना त्या ठिकाणी त्यांना फॉलो करावं लागतंय, पण आपलाच बाप, आपला आजोबा, आपला पंजोबा मात्र त्यांना आदर्श वाटत नाही. का बरं? आम्ही मुलांना फक्त उपजीविकेचं ज्ञान मिळवण्याकरता काय शिकवता येईल ना तेवढंच शिकवतोय. ऐकून ठेवा, पोट भरण्याकरता शिक्षण नक्की गरजेचं आहे. पोट भरण्याची कला शिकण्याकरता शिक्षण नक्की गरजेचं आहे, पण या शिक्षणाबरोबर संस्कार मात्र जीवन जगण्याकरता जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या अगोदरच्या पिढीतले जे लोक आहेत ना, या अगोदरच्या पिढीतले लोक आहेत ना, हे शिकलेले नव्हते पण संस्कारित होते, कारण ते एकत्र कुटुंबात वाढले होते. आता आम्ही खूप शिकलेलो आहोत, सगळे खूप शिकलेलो आहोत, पण आम्ही कितीही शिकलेलो असलो ना तरी आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये मात्र संस्कार राहिलेले नाहीत. आणि ज्या योग्य वयामध्ये आम्ही त्यांना संस्कार द्यायला पाहिजे त्या वयात देत नाहीत. आणि नंतर मग स्वयंपाक तयार करून ठेवतो आणि मग पोरांची वाट पाहत राहतो. पोरगं जेवायला येत नाही आणि मग शिजलेल्या स्वयंपाकामध्ये त्या आईबापाला जेवायला इंटरेस्ट राहत नाही. म्हणजे त्यांचा तरुणपणाचा काळ गेला, त्यावेळेला दिवसभर कष्ट केले तर खायला मिळत नव्हतं. मिळालं तर लाल मिलोची ज्वारी, मकाची सुकडी. म्हणजे एक काळ होता त्यावेळेला कष्ट करून खायला मिळत नव्हतं. आता खाण्यापिण्याच्या करता सगळं तयार आहे, पण मात्र जी मुलं घर सोडून बाहेर गेलेली आहेत ती वेळेत घरी येत नाहीत. आलीत तरी ती मुलगा म्हणण्याच्या अवस्थेत राहत नाही. आणि त्यावेळेला सगळं शिजलेलं असलं तरी खाण्यामध्ये मग काही रस राहत नाही. त्याकरता आपल्या मुलांना नक्की शिकवा, मोठं करा, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा लौकिक होऊ द्या, पण जोपर्यंत वेळ आमच्या हातात आहे तोपर्यंत त्यांना मात्र योग्य प्रकारचे संस्कार जर दिले तरच समाजामध्ये आदर्श नागरिक, आदर्श मुलगा, आदर्श व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि त्याकरताचा संकल्प आपण आज केला पाहिजे, जेणेकरून उद्याचा येणारा भविष्यकाळ हा आपल्या कुटुंब व्यवस्थेकरता, एक आदर्श कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याकरता दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची वेळ नको, तर आपल्या घरामधून, आपल्या कुटुंबामधून, आपल्या परिवारामधून येणाऱ्या काळातल्या लोकांनी आमचा आदर्श घेतला पाहिजे, अशी व्यवस्था त्यातून निर्माण झाली पाहिजे. हे बघा, आम्हाला खूप चांगले चांगले संकल्प करण्याची आवश्यकता आहे. आपण प्रवरेच्या काठावर जन्माला आलो. 20 वर्षापूर्वी जिथे दिसेल तिथे आणि जसं असेल तसं पाणी पिणारी माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत. सर, मी बरोबर बोलतो? जिथे असेल तिथे आणि जसं असेल तसं पाणी पित होती माणसं. गेल्या 10-12 वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याचे बोर्ड लावलेत. पिण्याचे पाणी असा बोर्ड लावा लागतो. याचा अर्थ फक्त तेवढंच पाणी पिण्याचं आहे, उरलेलं पाणी पिण्यायोग्य राहिलं नाही. अशी अनेक आजूबाजूला गावं आहेत की तिथलं पाणी आपल्याला तोंडातसुद्धा घेता येत नाही. अंगाला लागलं तर अंगाला खास वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या काही व्याधी होत आहेत. काळ बदलायला फार दिवस झाले नाही, 20 वर्षांचा काळ झाला आहे. 20 वर्षापूर्वी नदीहून निघालेलं पाणी शेतातल्या बाऱ्यावर पडलं आणि बाऱ्याहून वाफ्यापर्यंत वाहत आलं, तर वाफ्यावर पाणी भरणारा माणूस पाणी पिण्याकरता बाऱ्यावर नव्हता जात, वर कुठे पित होता? तिथे शेजारी दंडात पाणी पित होता. आणि आता मात्र घरात सुद्धा माणसं कोणाच्या गेली तर त्यांना पाणी पिता येत नाही. आणि आम्ही सगळी माणसं निसर्गाची तक्रार करतोय. मला सांगा, मी थांबतोय. आचारसंहिता अगोदर निसर्गानं सोडली का माणसानं सोडली? आचारसंहिता इकडं पा झालं. आचारसंहिता अगोदर निसर्गानं सोडली का माणसानं सोडली? ऐकून ठेवा, मी समारोप करतो. जर आपण असेच वागत राहिलो, असाच पाण्याचा दुरुपयोग करत राहिलो, इतकेच फवारे मारत राहिलो, अशाच पद्धतीनं रासायनिक शेती करत राहिलो, तर 20 वर्षानंतर हे पाणी वापरण्यायोग्य सुद्धा राहणार नाही. माझी शंका म्हणून विचारतो, जर अजून 20 वर्षानं आपण आपल्या मुलांना, आपल्याला आपल्या वडिलांनी दिली ती त्यापैकीची 100 पट श्रीमंती तयार करून दिली आणि त्यांना जर आपण वापरण्यायोग्य सुद्धा पाणी देऊ शकलो नाही, तर ते लोक आपला फोटो त्यांच्या घरात ठेवतील का?
ठेवतील? अरे ठेवतील का नाही? हे काय ज्ञानेश्वरीत पाहिजे? ठेवणार नाही. आता मी शंका विचारतो, आपण 100 पट श्रीमंती दिली पण त्यांना पिण्यायोग्य वापरण्यायोग्य पाणी दिलं नाही म्हणून ते आपला फोटो त्यांच्या घरात ठेवणार नाही. मी असं विचारतो, त्यांनी ठेवावा का? तुमचं काय मत आहे? ठेवला पाहिजे का? बोला ना. का बरं? कारण ही अत्यावश्यक गोष्टी आहे, पाणी आणि हवा. मी पूर्वप्रस्तावने सांगितलं 2 वर्षापूर्वी सगळी इस्टेट पणाला लावली होती ऑक्सिजन करता. तो फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे. आपण जेवढा निसर्ग आपल्या वडिलांनी आपल्या हातात दिला होता ना, तसा निसर्ग ठेवलेला नाही. आपण निसर्गाचा ऱ्हास करून श्रीमंतांनी संपत्ती मिळून पुढच्या पिढ्यांना देतो आहे. बाकीचं सगळं घेता येईल, पण या निसर्गातली हवा आणि पाणी घेता येईल का हो पैशानं? ज्यांना घेता येणार असेल त्यांनी बोटवर करा, मी शिल्पी काढतो तुमच्याबरोबर. घेता येणार नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी संकल्प करा, आम्ही निसर्गाचं संवर्धन करणार नाही, पण असा संकल्प करा की माझ्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही, त्याची मात्र मी पुरेपूर काळजी घेईन. असा संकल्प जर आपण करणार नसाल ना, तर आपला विनाश फार जवळ आहे. हो, या पृथ्वीमध्येच आपल्या सगळ्यांच्या विनाशाचं तत्त्व लपलेलं आहे. ही सगळी शेतकऱ्यांनी 2 बैली नांगर हाकलेला आहे, लाकडी नांगरानं. मी जबाबदारीनं बोलतो आहे. लाकडी नांगरानं बैलानं आऊत हाकलेले शेतकरी आहेत. नंतर तो नांगर लाकडाचा गेला, लोखंडाचा आला. नंतर तोच लोखंडाचा नांगर मोठा झाला, 2 बैलाच्या ऐवजी 4 बैलं झाली. नंतर त्याच नांगराच्या ऐवजी मोठा नांगर आला, 4 बैलाचे 6 बैल झाले. नंतर त्याच 6 बैलाच्या ऐवजी 25-35 HP ट्रॅक्टर आला. नंतर त्या 35 HP जागी 45 HP ट्रॅक्टर झाला. आता त्याच 45 HP जागी 65 HP ट्रॅक्टर. बोला, आता हे तर तुम्हाला सांगावं लागेल ना, आला का नाही आला? आला आहे. याचा अर्थ अजून 10-5 वर्षात ही पृथ्वी, ही जमीन जी आपल्या बापाची आहे, ती आपण दगड करून पुढच्या पिढ्यांच्या ताब्यात देणार आहोत. म्हणून सुधारण्याच्या करता थोडा काळ आमच्या हातात शिल्लक आहे. जर आम्ही बदललो नाही तर विनाश आपल्या डोळ्यात देखत निश्चित आहे. आपण असा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्तानं करा. माऊली ज्ञानोबराच्या चरण सानिध्यात करा, या कीर्तनामध्ये करा की माझ्यामुळे निसर्ग जेवढा होईल तेवढा चांगला ठेवण्याच्या करता मी मात्र प्रयत्न करत राहील. असा संकल्प या निमित्तानं करू आणि मग या नवीन इंग्रजी वर्षाचं स्वागत आपण त्या संकल्पानं करावं असं मला वाटतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकर. मोठ्या थाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणात चालू असलेला आपला या अखंड नाम सप्ताहामध्ये आजच्या दिवसाच्या संकीर्तनाच्या निमित्तानं महाराजांनी बोलताना उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. वाक्पुष्पांजली विराम देतो. जाताना आपल्या सगळ्यांच्या करताचा एक संकल्प आहे. संत वारकरी बंडातात्या कराडकर हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना तात्यांनी 25 वर्षांपूर्वी केली होती. यावर्षी जसं आपल्या उत्सवाला 24 वर्ष पूर्ण होत आहेत, तसे व्यसनमुक्त युवक संघाला 2000 सालीच आपण झालेल्या या व्यसनमुक्त युवक संघाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 25 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून प्रतिवर्षी या उत्सवाची, व्यसनमुक्त युवक संघाची आपल्याला गडकोट किल्ल्यांची माहिती व्हावी याकरता व्यसनमुक्त युवक संघाकडून दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. यावर्षी त्याचं 25वे रौप्य महोत्सवी शिबिर देहूला आहे म्हणून भक्तिशक्तीचा फोटो पहिल्या पानावर छापलेला आहे. मधल्या पानावर आपल्याला यथोचित अशा प्रकारच्या सणवार, उत्सव, तिथी, परंपरा याच्याबद्दलची यथोचित माहिती कॅलेंडर म्हणून आपल्याला मिळेल. आपल्याला माहिती आहे मागच्या कार्तिक वद्य एकादशीला उपवास 8 तारखेला करायचा का 9 तारखेला करायचा अशी शंका सगळ्यांच्या मनात होती. ज्यांच्याकडे एक कॅलेंडर होतं त्यांच्या मनात शंका नाही, कारण तात्यांची आजही तारीख घ्यायला गेलं कीर्तनाची तर ते तारीख देत नाही, ते काय देतात? तिथी देतात. आणि म्हणून तिथी, सणवार, उत्सव, परंपरा याची यथोचित माहिती आहे. मागच्या पानावर आपल्याला व्यसनमुक्त युवक संघाची माहिती मिळेल. सदाचार संपन्न व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक हे ब्रीद घेऊन तात्यांनी शेकडो हजारो तरुणांना निर्व्यसनी केलेला आहे. आणि म्हणून त्याची सगळी माहिती याच्यात आहेत. विविध तज्ज्ञांचे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले लेख याच्या मागच्या पानावर आहेत. ते आपल्या घरातल्या मुलांना वाचण्याकरता म्हणून कामाला त्या ठिकाणी येतील, आपल्याला कामाला येतील. पुढच्या पानावर कॅलेंडर मिळेल, जगदूत तुकारामांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मिळेल. कोणतं ना कोणतं तरी कॅलेंडर तुम्हाला 2024ला घ्यावंच लागणार आहे. का नाही घ्यावं लागणार आहे? घ्यावंच लागणार आहे. कोणतंही घ्या, किमान 55 रुपयाला ते 60 रुपयाला आहे. 50 रुपयाच्या आत तुम्हाला कोणतंच कॅलेंडर मिळणार नाही. हे ना नफा ना तोटा तत्वावरचं प्रकाशन आहे. फक्त विचार घरोघरी पोचला पाहिजे एवढी एक प्रामाणिक भावना आहे म्हणून याची किंमत फक्त 20 रुपये आहे. फक्त 20 रुपये.
आपल्याला पाहिजे असल्यास समोर गाडी तिथे मिळेल. गाथा मंदिर देऊचं कॅलेंडर आहे, ते पाहिजे असले तिथे गाडीमध्ये मिळेल. एक 10-5 रोजनिशी आहेत, पॉकेट साईज रोजनिशी पाहिजे असेल तर गाडीमध्ये मिळेल. रोजनिशी 20 रुपयाला, गाथा मंदिरचं कॅलेंडर 30 रुपयाला आणि आपलं व्यसनमुक्त योग संघाचं कॅलेंडर 20 रुपयाला आहे. बोलताना उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेणी वापुरे उत्तरे राजबाप